Hello friends, I think we have a long duration, 2 day duration, and we had seen our first, just we had started our second prose on saying please. Now I have also given you one assignment, one activity regarding to next paragraph. तुम्हाला मी दुसऱ्या पॅराग्राफ बद्दलची एक ॲक्टिव्हिटी सोडवायला दिली होती. आपण पहिली ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह केली होती. तो पहिला पॅसेज म्हणा किंवा 2 पॅसेज म्हणा यांचा अभ्यास केला होता आणि दुसरा पॅसेज अजून बाकी आहे शिकायचा. त्याच्याबद्दल तुम्हाला मी ॲक्टिव्हिटी ऑलरेडी दिली होती. ओके माय फ्रेंड्स, नाउ टुडे we are going to read and learn our text on saying please, page number 15. Just I have mentioned the line. You know, my friends, this word have its own power, own impression. Saying please. Okay. This does not mean that the damages are negligible. It is probable that the lead man was much more acutely hurt. Now we are saying, आपण मागच्या लेक्चरला पाहिलं होतं की तो लिफ्ट मॅन त्या व्यक्तीला फेकतो कारण त्याने फक्त प्लीज हा शब्द म्हटलेला नसतो म्हणून. आता या ठिकाणी म्हटलंय की इट इज प्रोबेबल दॅट द लिफ्ट मॅन वॉज मच मोर actually hurt by what he regarded as a slur upon his social standing. म्हणजे एक सामाजिकता जर पाहिलं तर समोरच्या व्यक्ती थोडक्यात त्याला हर्ट केलं होतं. तो एक प्रकारचा स्लर होता, कलंक होता की नाही असं वागणं उचित नाही. He would have been if he had a kick on the shins for which he could have got a legal redress. थोडक्यात त्याने त्याला छेडलं, त्याला ढकललं, त्याच्या पायावर मार दिला तर ते काही थोडक्यात एक गुन्हा नाही. द पेन ऑफ अ किक ऑन द शिन्स सून पासेस अवे. काही दिवसांनी ते मार म्हणा, त्याला ती केलेली एक शारीरिक इजा म्हणा, ती काय होईल, चालली जाईल, पासेस अवे. बट द पेन ऑफ अ वुंड टू अवर सेल्फ रिस्पेक्ट और अवर व्हॅनिटी मे पॉइझन अ होल डे. परंतु आपलं जे सेल्फ रिस्पेक्ट असतो तो जो दुखावला जातो मित्रांनो, जेणेकरून त्या लिपमॅनचा पण तो सेल्फ रिस्पेक्ट दुखावला गेला होता, तो दिवसभर त्याला तो काय करेल, परेशान करेल, थोडक्यात त्याला ते डिस्टर्ब करेल होल डे. आय कॅन इमॅजिन दॅट लिपमॅन डिनाइड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज ओन आउट ऑफ द लिप. आता थोडक्यात लेखक म्हणतो की आय कॅन इमॅजिन दॅट लिपमॅन डिनाइड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज ओन आउट ऑफ द लिप, ब्रुडिंग ओव्हर द इन्सल्ट. ब्रुडिंग मीन्स थिंकिंग एनर्जिली और सॅडली अबाउट समथिंग. दिवसभर तीच गोष्ट डोक्यात असते काम करत असताना. इन्सल्ट बाय द अवर, तासन तास थोडक्यात. And visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. आणि संध्याकाळी घरी गेल्यावर मिसेसला भेटल्यावर त्याला तीच गोष्ट पुन्हा पुन्हा डिस्टर्ब करेन. काय, ती चेतावणी म्हणा किंवा ते वाक्य म्हणा. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर. थोडक्यात अशा भरपूर गोष्टी असतात जीवनामध्ये घडतात, परंतु तो एक प्रसंग मिसबिहेवचा, तो प्रसंग त्याला डिस्टर्ब करतो थोडक्यात. आता या ठिकाणी एक प्रसंग दिला, एक उदाहरण दिले आहे. बॅड मॅनर्स. व्हेन सर अँथोनी ॲब्सुलेट गुड कॅप्टन ॲब्सुलेट. हा जो सर अँथोनी ॲब्सुलेट आहे, थोडक्यात दिस अमेझिंग इन्सिडेंट इज डिस्क्राइब इन ॲक्ट 3 सेक्शन 1 ऑफ द रायव्हल्स या पाठ्यघटकातला किंवा एक नॉव्हेल्स असेल कदाचित 1775चं, त्यातला एक तो घटक आहे. अ कॉमेडी आहे बाय स्वीडियन. सर अँथोनी इज कॅप्टन जे ॲब्सुलेट्स फादर
अँड फॉग इज द सन्स सर्वंट. आणि त्यांच्या मुलाचा तो सर्वंट आहे, त्याचं नाव काय आहे? फॉग. तर आपण पुन्हा वाचू. व्हेन सर अँथोनी ॲब्सुलेट बुइल्ड कॅप्टन ॲब्सुलेट, द लेटर वेंट आउट अँड बुइल्ड हिज मॅन. तो काय करतो? सर ॲब्सुलेट अँथोनी त्याच्या माणसाकडे जातो. फॅग व्हेरअपॉन फॅग वेंट आउट डाऊनस्टेअर, त्याच्या मुलाजवळ जातो आणि फॅग काय करतो? मग खाली जातो, डाऊनस्टेअर खालच्या मजल्यात किंवा खालच्या घरात जातो. अँड किक द पेज बॉय, आणि संतापमध्ये त्याला मारतो. थोडक्यात हा प्रकार कोणता आहे? भाव विस्थापनाचा प्रकार आहे मित्रांनो. ओके माय फ्रेंड. किक द बॉय. प्रोबॅबली द मॅन हू सेड टॉक, आता इथं उदाहरण दिलं आहे, जो व्यक्ती टॉक बोलला होता फक्त, टू द लिप मॅन वॉज रिअली ओनली गेटिंग बॅक ऑन हिज एम्प्लॉयर हू हॅड नॉट सेड गुड मॉर्निंग टू हिम. तो फक्त टॉक बोलला कारण कदाचित त्याला अनुभव आला असेल की त्याचे कर्मचारी त्याला सकाळी सकाळी गुड मॉर्निंग कदाचित तो बोलला नसेल. बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन हँगपेक्ड ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. कदाचित सकाळी सकाळी पुन्हा त्याच्या बायकोने त्याला काहीच किंमत दिली नसेल. शब्द कोणता आहे? हँग पॅक्ड. म्हणजे त्याला काहीच किंमत नसणे, नवरोजी बायकोचा ऐकणारा, थोडक्यात असा शब्द येतो. टू हुम द कुक हॅड बीन इन्सोलंट. आणि त्याच्यासाठी पुन्हा जी कुक करणारी व्यक्ती आहे ती काय करते? रूढ वागते. इन्सोलंट करते म्हणजे रूढ वागते, अगदी वाईट वागते. बिकॉज द हाऊसमेड हॅड अँसर्ड. त्याची हाऊसमेड जी गृहिणी आहे किंवा घरात काम करणारी व्यक्ती आहे ती काय अँसर देते पहा त्याला? अँसर हर बॅक. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमर्स. आणि आपण पाहतो की आपला आसपासचा जो परिसर आहे तो अगदी इल ह्युमर्सने काय आहे? बाधित आहे. बॅड मॅनर्स प्रोबॅबली डू मोर टू पॉयझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ. आणि वाईट वागणारे असतात भरपूर की ते आपलं जीवन जे आहे ते जीवन काय करतं? थोडक्यात खराब करतं, पॉयझन करतं. द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ than all the crimes in the calendar. Means in the surrounding, in the court or in the life. For one wife who gets a black eye from an otherwise good natured husband, एखादी स्त्री असते तिच्या नवऱ्याला ती जर ब्लॅक आईज, थोडक्यात डोळे ताणून बोलत असेल, अदरवाइज गुड नेचर हजबंड, चांगला स्वभावाचा तो हजबंड असेल, देअर आर 100 हू लिव्ह अ लाईफ ऑफ मॅथर्डन अंडर द शॅडो ऑफ अ मोर्स टेम्पर. असे भरपूर हुतात्मे असतील कदाचित की जे जगता आहेत कोणत्या टेम्परमध्ये? मोर्स मीन्स अनहॅपी, अगदी नाराजीचं जीवन ते जगत असतील असे काही नवरे. But all the same, the law cannot become the guardian of our private manners. परंतु खरं पाहिलं तर याबद्दल कायदा हा आपल्याला काहीच करू शकत नाही. कायदा आपल्याला असं काही सांगत नाही की असंच वागा तसंच वागा. नो डेकॉलिजर्स मीन्स द 10 commandment could cover the vast area of offenses. असा एखादा अधिकारी नाही की जो हे घटना जे होतात अशा ऑफेन्सेस त्यांच्यावर काय करेन? कव्हर करेन. अँड नो कोर्ट कुड ॲडमिनिस्टर अ लॉ. एखादा कोर्ट नाही की जे याच्यावर काय करेल? कंट्रोल करेल, ॲडमिनिस्ट्रेट करेल, संचालन करेल. विच गव्हर्न अवर सोशल सिव्हिलिटी, की जे आपलं सामाजिक जीवन आहे ते व्यवस्थित चालवण्यासाठी त्याला कंट्रोल करेल नाही. थोडक्यात दिस इज द पार्ट ऑफ अवर मॅनर. मित्रांनो, हा कशाचा भाग आहे? आपला मॅनर्सचा भाग आहे. आय रीड अगेन. नो कोर्ट कुड ॲडमिनिस्टर अ लॉ विच गव्हर्न अवर सोशल सिव्हिलिटीज
our speech, the tilt of our eyebrows, आपलं बोलणं म्हणा किंवा आपली तिरकस नजर म्हणा किंवा अँड ऑल अवर मूड्स अँड मॅनर्स, या सगळ्या गोष्टी, आपले मूड्स, वागण्याची पद्धत, यांच्याबद्दल काही लॉ नाही किंवा लॉ आपल्यावर ॲडमिनिस्ट्रेट करू शकत नाही. बट दो वी आर बाउंड टू एंडोर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लिपमॅन, तरी पण आपण सध्या आता विचार करतो त्या लिपमॅनबद्दल, त्याच्याबद्दल आपण सपोर्ट बी करतोय त्याला, तो योग्य आहे. जजमेंट करतोय, वर्डिक्ट मीन्स जजमेंट देतोय त्याच्याबद्दल. मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पती विथ हिम, काही ना त्याच्याबद्दल सिम्पती असेल. नाही, त्या लिपमॅनने जे काही केलं ते अगदी योग्य केलं थोडक्यात. व्हाईल इट इज ट्रू दॅट देअर इज नो लॉ दॅट कंपेल्स अस टू से प्लीज, आणि खरंच पाहिलं तर असा कोणता कायदा नाही की तो आपल्याला कंपेल करेल, कंपल्शन करेन, सक्ती करेन की तुम्हाला प्लीज म्हणणं आवश्यक आहे. देअर इज अ सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर अँड मच मोर स्केअर दॅन एनी लॉ विच एन्जॉयज अस टू बी सिव्हिल. थोडक्यात हे कसं असतं की देअर इज अ सोशल प्रॅक्टिस, एक सामाजिक ती एक सवय असते, कसं वागायचं, कसं बोलायचं. त्या ठिकाणी माणसाने सोशल कसं राहायचं, कमांड कशा द्यायच्या थोडक्यात. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट, आणि जर चांगला व्यक्ती बनायचं असेल तर त्याच्यासाठी एक पहिली रिक्वायरमेंट कोणती आहे, वी शूड एक्नॉलेज अ सर्व्हिस, आपण एक गोष्ट स्वीकारली पाहिजे. एक्नॉलेज मीन्स ॲक्सेप्ट करणे. कोणती, प्लीज अँड थँक्यू, दोन शब्द आहेत. कोणते, प्लीज अँड thank you are the small change with which we pay our ways as a social being. आपण या दोन शब्दांचा वापर करून आपलं सामाजिक जीवन सुकर करू शकतो थोडक्यात. They are the little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. आपल्या जीवनाचं जो चक्र आहे त्याला व्यवस्थित ऑइल करून आपण त्याला सुखमय बनवू शकतो जर या दोन शब्दांचा अवलंब केला तर. They put our intercourse upon the basis of a friendly cooperation. आपलं जे इंटरकोर्स आहे, संभाषण असतं लोकांशी, ते काय होतं थोडक्यात मग त्याचा वापर केल्याने फ्रेंडली होतं, अगदी मैत्रीपूर्ण होतं. अँड इव्हन गिव्ह अँड टेक इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ सुपिरियर डिस्केटिंग टू इन्फिरियर. आदान प्रदान हे अगदी योग्य आहे. त्याच्याऐवजी किंवा मग हे न होता कोणतं की मी तो मोठा आहे किंवा तो उच्च आहे आणि मी हा कनिष्ठ आहे, हा भेदभाव राहणार नाही. और इट इज व्हेरी व्हल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड व्हेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग. थोडक्यात की एखाद्या व्यक्ती जर प्रेमाने बोलला, आस्क केलं, मागणं काहीतरी त्याने केलं प्रेमाने, तर ते इट विल बी फुलफिल, ते पूर्ण होईल. अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट. म्हणजे थोडक्यात संतापाच्या ऐवजी चांगल्या भावना, चांगलं वागणं, हे गोष्टी उदयास येतील. नाव नेक्स्ट पॅरा. आय शुड लाईक टू फीचर इन धिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाइट कंडक्टर. थोडक्यात लेखकाला या ठिकाणी एक अनुभव येतो, एक फीचर, एक उदाहरण दिसतं पोलाइट कंडक्टरचं. नम्र असा तो एक कंडक्टर. बाय धिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक टू कंडक्टर्स जनरली. थोडक्यात आय डू नॉट ब्लेम देम. रिब्यूक मीन्स ब्लेम, मी त्यांच्यावर काही आरोप देत करत नाही. कोणावर, त्या कंडक्टर्सवर. On the contrary, I am disposed to think that there are few classes of men who came through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. काही असे आहेत की त्या बस कंडक्टरपेक्षा चांगले वागतात आणि काही चांगले वागत नाही. Here and there you will meet an unpleasant specimen. इथं म्हणा, पलीकडे म्हणा, असे काही घटक आहेत, अनस्पेसिमेन्स घटक. आपण त्यांच्याबद्दल माहिती घेतो किंवा त्यांना पाहतो आपण आपल्या जवळपास.
who regards the passengers as his natural enemy. ते कंडक्टर असे काही असतात की ते पॅसेंजरला त्यांचे नॅचरल एनिमीज समजतात, दुश्मन समजतात. As creatures whose chief purpose on the bus is to cheat him. जसं काय वाटतं की तो आपल्याला चीट करणार आहे, तो प्रवासी. And who can only be kept reasonably honest by a loud voice. आणि तो फक्त त्याचा जोराचा आवाजानेच लोकांना म्हणतो. And an aggressive manner. I think you may see. तुम्ही बसचा प्रवास करताना त्या कंडक्टरचं ऑब्झर्वेशन नक्की केलं असेल मित्रांनो. कसं तो ऑब्झर्व म्हणजे तो कसं वागतो, कशा प्रकारे आवाज काढतो ॲग्रेसिव्ह मॅनरने. बट धिस टाईप इज रेअरर दॅन इट यूज टू बी. आय फॅन्सी द पब्लिक मस्ट टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी विच ऑल्सो रन्स द बसेस. असाच एक अनुभव पाहिला त्यांनी रेल्वे कंपनीचे जे काही बसेस असतात त्याच्यामध्ये. फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी in its servant and taking care that standard is observed. त्या ठिकाणी सुद्धा काही सिव्हिलिटी पाहायला भेटली, चांगुलपण त्या कंडक्टरमध्ये पाहायला भेटलं थोडक्यात त्या ठिकाणी. इन डुईंग दिस इज नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लीझंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक बट परफॉर्म्स अँड इम्पॉर्टंट सोशियल सर्व्हिस. एक सामाजिक मेसेज देण्याचा प्रयत्न करतात ते, फक्त प्रवास न करता किंवा प्रवास करून न घेता. त्या ठिकाणी लेखकाने हे पाहिलं. इट इज नॉट देअर फॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज अ क्लास दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे. आता एके दिवशी आपल्या लेखकाने त्याला पाहिलं किंवा तो एक अनुभव घेतला. आय फर्स्ट बिकम कॉन्शियस of his existence one day when I jumped on to a bus. अचानक मी बसमध्ये प्रवास किंवा प्रवेश केला and found that, आणि मला समजलं, काय समजलं पहा, I had left home without any money in my pocket. मी घरूनच पैसे विसरलो, पॉकेटमध्ये पैसे नव्हते. Everyone has had an experience. असा अनुभव प्रत्येकाला आला असेल जीवनामध्ये. And knows the feeling, the mixed feeling with the discovery arouses. आणि भावना येतात मनात, कसं होईल पुढे, आता आपण पैसे नाही तर मग प्रवास करायचा का, कसं थोडक्यात. यू आर एनॉयड बिकॉज यू लुक लाईक अ फूल. स्वतःची तुम्हाला लाज वाटत असेल तेव्हा की आपण कसं काय विसरलो. ॲट द बेस्ट अँड लाईक अ नेव. ॲट द वर्स्ट आपण खरंच किती अप्रामाणिक आहोत, dishonest person आहोत. You would not be at all surprised if the conductor eyed you cloudly as much as to say, तो जवळ येऊन तुम्हाला पाहीन कंडक्टर, तुमचं निरीक्षण करेन. येस आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक्स. आणि मग आपण आपली जी ओल्ड ट्रिक आहे ती वापरू. then off you get, नंतर पाहू. and even if the conductor is a good fellow, आणि जर तो चांगला असेल, and lets you down easily, you are faced with the necessity of going back. तर तुम्ही त्याला म्हणाल की आम्ही नंतर येतो साहेब, थांबवा गाडी. And the inconveniences perhaps of missing your train or your engagement. आणि त्यावेळेस जर तुम्हाला वाटतं की आपण जर उतरलो तर आपला पुढचा कार्यक्रम हुकेल, पुढचं जे आपण नियोजन आहे ते हुकेल, अशा त्या मनस्थितीत तुम्ही असाल त्या बसमध्ये प्रवास करत असताना. थोडक्यात पुढचा पॅराग्राफ पहा. हॅव्हिंग सर्च माय पॉकेट इन व्हेन फॉर स्ट्रे कॉपर्स. थोडक्यात आता त्या पॉकेटमध्ये हात घालून पैसे शोधणं हे काय झालं, इनव्हेन झालं. थोडक्यात ते नाकामयाब झालं. अँड हॅव्हिंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस. आणि मी स्वतः अगदी सेमफुल झालो, लाज वाटली. आय टोल्ड द कंडक्टर. आणि अचानक त्याला बोललो, विथ अन ऑनेस्ट फेस ॲज आय कुड ॲज्युम दॅट आय कुडंट पे द फेअर. साहेब माझ्याकडे पैसे नाहीत, मी काही तिकीट फाडू शकत
आय कुडंट पे अ फेअर अँड मस्ट गो बॅक फॉर मनी. मला जावंच लागेल पैसे घ्यायला. पुढचा प्रसंग पहा. ओ यू डिडंट गेट ऑफ. तुम्हाला जायची काही गरज नाही, तो म्हणतो पहा. दॅट्स ऑल राईट ओके सेड ही. काही हरकत नाही, तुम्हाला जायची काही गरज नाही. ओ आय विल बुक यू थ्रू. ठीक आहे, तरी पण मी तुमचं तिकीट बुक करतो. ही रिप्लाय व्हेअर डू यू वॉन्ट टू गो. तुम्हाला कुठं जायचं आहे थोडक्यात असं कदाचित तू म्हणेन. And he handled his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. त्याने लगेच ते तिकीट काढलं. त्या तिकिटाचा उल्लेख होता थोडक्यात की द बँक टू हाँगकाँगचं तिकीट त्याने त्या लेखकाला दिलं थोडक्यात. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम. आणि ते पाहून तर मला खरंच धक्का बसला आश्चर्याचा. It was very kind of him and told him where I wanted to go. त्याला सांगितलं की मला कुठं जायचं आहे. And as he gave me the ticket, I said, लगेच तिकीट दिल्यावर मी लगेच म्हणालो, but where shall I send the fare? पण साहेब तुमचे पैसे केव्हा परत करू, केव्हा वापस द्यायचे? Oh, you will see me one day, all right. लगेच तो म्हणतो एखाद दिवशी तुम्ही भेटाल मला किंवा मी तुम्हाला भेटेनच, तेव्हा द्या. He said cheerfully, means happy. He turned to go and then luckily my fingers still wandering in the corner of my pockets lighter on a shilling. आणि असं बोलताना अचानक माझे फिंगर थोडे हल्ले आणि पुन्हा ते खिशात गेले. त्या पॉकेटमध्ये पुन्हा एक अंधुकशी अपेक्षा की पैसे सापडतील. Shillings means coins. And the account was square. परंतु अगोदरच तो प्रसंग स्क्वेअर होता, म्हणजे सेटल झालेला होता. But that fact did not lessen the glow of pleasure. पण ती फॅक्ट जी होती की पैसेच नव्हते पण त्याने तिकीट काढलं, तो आनंद अगदी आकडा वेगळा होता. With so good nature an action had given मी. आणि त्या गोष्टीने मला अतिशय आनंद झाला होता की कोर्टसी जी आहे, एक चांगुलपणा हा समाजात सुद्धा असतो. ओके माय फ्रेंड्स, हिअर आर सम इन्सिडेंट्स ऑफ कोर्टसी मॅनर्स. नाउ वी स्टे हिअर ऑन पेज नंबर 17. वी विल सी नेक्स्ट paragraphs, okay, in our next lecture. Good day.